पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानावर आज रात्री 8 वाजता रावण दहनाचा पारंपरिक सोहळा उत्साहात पार पडणार आहे। रावण दहनाची परंपरा देशभरात विजयादशमीच्या दिवशी पाळली जाते। रामायणातील कथेनुसार प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून सत्य आणि धर्माचा विजय मिळवला। त्यानंतर दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावणाचे प्रतिकात्मक दहन करून वाईटावर चांगल्याचा, अन्यायावर न्यायाचा विजय साजरा केला जातो। या कार्यक्रमाचे आयोजन सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव यांनी केले आहे। दरवर्षी या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो। विशेषतः लहान मुलांमध्ये रावण दहनाबद्दल प्रचंड उत्साह असतो। रावणाच्या उंच पुतळ्याची सजावट, त्याचे दहन आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण वातावरणात उत्सवाचा आनंद पसरतो। सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विजयदशमीच्या दिवशी रावणाचं दहन, प्रतिकात्मक दहन करून विजयदशमी ही सोसायटी मंडळाच्या वतीने MC सोसायटी ग्राउंडवर साजरी केली जाते। हे साजरे करताना पहिले एक रामलीला किंवा एक रामायणातला भाग इकडे दाखवला जातो। अर्धा तासाचा तो कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतरच रावण दहनाचा कार्यक्रम आहे। तर मी सर्वांना विनंती करतो की आपल्या मुलांना आपल्या परंपरेबद्दल कळावं, म्हणून सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने इकडे सोसायटीच्या ग्राउंडवर आज संध्याकाळी 8 वाजता इथं उपस्थिती राहून रावण दहनाचा व रामलीलाचा कार्यक्रम बघावा एकत्रित।